नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. 20 तारखेपासून हवामानामध्ये विक्रमी बदल होईल आणि आपला ह्या वाईट दिवसातून सुटका होईल अशा पद्धतीने मी भाष्य केलेलं होतं. मित्रांनो बघा, आज किती सुंदर पैकी वातावरण तयार झालेलं आहे. तुम्ही पाठीमागं पाहू शकत असता. तुम्हाला मी पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो. आजची सकाळ ही थोडी आगळी आणि वेगळीच आहे. पावसासाठी खूप सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. सकाळ आणि संध्याकाळ बरचसं काही सांगून जाते. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने वातावरण आहे. तसं काय टाइम सुद्धा म्हणजे खूप पहाट वगैरे काही नाही. दिवस उगून वरती आलेला आहे. तरी देखील एक पावसाळी सकाळ असल्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे. मित्रांनो, ही उत्तर दिशा आहे, ही पूर्व दिशा आहे. मित्रांनो, ही आग्नेय आहे आणि या बाजूला दक्षिण आहे आणि ही पश्चिम आहे. तर आज मी दिलेल्या अंदाजाप्रमाणे आज पाऊस कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. नाशिकला सुद्धा आज पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा आहे दक्षिण उत्तर, तो पट्टा वरती गुजरात पर्यंत त्याचा जोर राहणार आहे. आणि मित्रांनो, परत उद्यापासून खूप म्हणजे पावसाचा जोर हा वाढणार आहे. पाऊस हा जुलैच्या 5 तारखेपर्यंत पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी काही भाग वगळला जाण्याची सुद्धा म्हणजे संकेत दिसतात. परंतु उत्तर महाराष्ट्रात थोडा पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता दिसते. मित्रांनो, उर्वरित पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकण, विदर्भाचा बराचसा भाग यामध्ये पेरणीयोग्य पाऊस होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना एक दिलासादायक होईल. यावर्षी पेरण्या थोड्या उशिरा झाल्यामुळे अनेक उत्पादने घटण्याची शक्यता आहे. पण तरी देखील एवढं की घाबरून जाऊ नका. उत्पन्नापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचं पाणी आहे. खाद्यान्नाची तर गरज असतेच, परंतु पाण्याची सुद्धा खूप गरज आहे. मित्रांनो, ही तुम्ही समोर जो पाणी वगैरे दिसतंय तुम्हाला, ते आमचं शेणाकोळेगाव धरण आहे. मित्रांनो, त्या धरणातलं पाण्याने सुद्धा तळ गाठलेलं आहे. पाणी पार या बाजूपर्यंत असत. हे तुम्हाला दिसतंय, हे माझं दोनजा हे गाव आहे. मी दोनजा पूर्व भागात राहतो. खूप मोठं हे माझं पंचकृषी आहे. अतिशय निसर्गाचं रम्य आणि या ठिकाणी मित्रांनो निमाळ रानावरही माझं फार्म म्हणजे घर. आणि तरी देखील इथं 50 ते 60 फूट ब्लॅक सॉइल आहे, काळी माती. अतिशय निसर्ग चांगला आहे. सगळं ऊसाचं क्षेत्र आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. यातून तुम्ही जवळपास 10 बाय 10 चौरस किलोमीटरचा एरिया आहे हा. त्यामध्ये संपूर्ण म्हणजे ऊसच आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी काय सांगायची गरज नाही. सर्वज्ञात आहे की शेणाकाठ हा किती चांगला आहे. तर मित्रांनो, पाऊस हा दररोजच आता उद्यापासून दुपारी 1 वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात होणार. भाग बदलत संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत पडत राहणार. परत थोडी विश्रांती घेणार. आणखी दुसऱ्या दिवशी तशाच परिस्थितीत पाऊस पडत राहणार. त्यामुळे काळजी करू नका आणि शेतीची कामे नियोजन योग्य करा. आता थोडा उशीर झालेला आहे. कोणती पिकाचं नियोजन करावं हे तुमच्या स्थानिकचे जे कृषी अधिकारी असतात, कृषी सहाय्यक, त्यांच्या सल्ल्याने शेती करा. बियाणे कंपन्यांचे आणि जर काही पिशवी आणल्यानंतर जे जुनं बारदाना पोतं होतं, त्या पोत्यामध्ये ओलं करून 10 बिया अशा मोगम घेऊन त्या रुजू घाला
त्याला ओलं करा, झाकून ठेवा आणि नंतर 3 दिवसानंतर त्याचं निरीक्षण करा. किती बियामधून एक कोंब आलेले आहेत, कर आलेले आहेत त्याला. त्या हिशोबाने त्याची उगवण क्षमता ठरवा. आणि जर काहीच आले नसतील तर ती पिशवी, ते बिया घेऊन कृषी विभागाच्या माध्यमातून बियाण्या कंपन्यावर तक्रार करा. ते बी पेरू नका. नाहीतर सरकार किती नुकसान भरपाई देतंय ह्यापेक्षा आपलं उत्पन्न किती घटतंय हे महत्वाचं आहे. कोणाबरोबर हुज्जत घालण्यापेक्षा आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, मला म्हणजे अनेक वेळा सांगावं वाटतं की शेतकऱ्यांनी फसण्याच्या अगोदरच अनेक वेळा विचार करावा. एकदा फसल्यानंतर तक्रार करून किंवा नुकसान भरपाई मागून काही मिळत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला मी आणखी एकदा सांगतो की पाऊस हा जोराला लागणार आहे. काळजी करू नका. आजपासून बरचसं वातावरण बदललेलं आहे.